ऑपरेशन ब्लू स्टारवरच्या कारवाईमध्ये ठार झालेल्या भिंद्रनवालेचं उदात्तीकरण करणाऱ्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन सहभागी झाले. त्यामुळे राजकीय वाद सुरू झालाय. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनं महाजनांवर आक्षेप घेतलाय. पाहूयात एक रिपोर्ट. ऑपरेशन ब्लू स्टार बद्दल गिरीश महाजनांनी केलेल्या वक्तव्यामुळे जोरदार वाद सुरू झालाय. ऑपरेशन ब्लू स्टार मधल्या कारवाईत ठार झालेल्या जनरल सिंग भिंद्रनवालेचं उदात्तीकरण करणाऱ्या कार्यक्रमात गिरीश महाजन सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात महाजनांनी ऑपरेशन ब्लू स्टार कारवाईला काळा दिवस असं संबोधलं. एवढंच नव्हे तर या ऑपरेशनमध्ये ठार झालेल्यांचा उल्लेख शहीद असा केला. 6 जून 1984 1984 ये दिन हम कभी भूल नहीं सकते. हमारे लिए मैं कहूँगा काला दिन है. इंदिरा जी ने ज़बरदस्ती उन्हें पंजाब में घुसाया, हमारे पवित्र धर्मस्थल पर घुसाया और उसके बाद में इतनी बुरी तरह से कि जब अब्दाली आया था उस वक्त जिस तरह से उन्होंने हमारे कई भाइयों बहनों को शहीद किया था, उसी तरह से हमारे ही देश में हमारे प्रधानमंत्री ने हमारी इतनी बुरी हालत कर दी थी. और इतने हजारों कत्ल होने के बाद दुख की बात तो यह है कि किसी को सजा नहीं मिली. गिरीश महाजन यांचं दहशतवादाला खतपाणी घालणारं आणि देशाचे तुकडे करण्याच्या अनुषंगानं केलेलं वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. जो दहशतवाद आहे, जो खलिस्तानच्या निमित्तानं पुढे आला होता, त्यातून देशाचे तुकडे करणे हा हेतू होता. आणि जर ऑपरेशन ब्लू स्टार झालं नसतं तर एक वेगळं राष्ट्र निर्माण करण्याचा आंतरराष्ट्रीय कट हा सफल झाला असता. महाराष्ट्राचेच भूमिपुत्र जनरल अनुप कुमार वैद्य हे जनरल असताना ऑपरेशन ब्लू स्टार झालं. जर ऑपरेशन ब्लू स्टार झालं नसतं तर या देशाचे तुकडे पडले असते. गिरीश महाजन हे देखील नाशिकचे स्वतःला जेम्स बॉन्ड समजतात. गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी घणाघात केलाय. तर महाजनांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचं भाजपनं म्हटलंय. देशाच्या पंतप्रधानांना थोडी जरी राष्ट्रभक्ती शिल्लक असेल, देशाच्या पंतप्रधानांमध्ये आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये थोडी जरी राष्ट्रभक्ती शिल्लक असेल तर गिरीश महाजन या माणसाला त्यांनी लाथ मारून मंत्रिपदावरून हाकलून द्यायला पाहिजे आणि भाजपमधून हाकलून द्यायला पाहिजे. मग आम्ही ऑपरेशन सिंधूरचा दिवस काळा दिवस मानायचा का? तुमच्यासारखे गद्दार आणि देशद्रोही तुम्हीच. मी या संदर्भात प्रधानमंत्र्यांना पत्र लिहून मागणी करणार आहे. गिरीश महाजन हा जो उपटसुंब आहे, लाज नाही वाटत तुम्हाला? यांची जीव हसडून बाहेर काढली पाहिजे. ज्या पद्धतीनं काँग्रेसनी शीख दंगलीमध्ये अनेकांना संपवण्याचं काम केलं, अनेकांची संसार उद्ध्वस्त केली, अनेकांची घरं उद्ध्वस्त केली, त्याबद्दल आधी जाब विचारला पाहिजे आणि मग इतरांना सवाल केला पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं गिरीश भाऊंनी वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला जातोय. मुळामध्ये ते ऑपरेशन ब्ल्यू स्टारबद्दल नाही तर शीख दंगलीमध्ये शेकडो लोकांच्या हत्या करण्यात आल्या होत्या त्याचा निषेध करणारं ते वक्तव्य आहे. अमृतसरच्या दमदमी टकसालच्या कार्यक्रमात शीख धार्मिक नेते मोठ्या संख्येनं सहभागी होते. व्यासपीठावर दमदमी टकसालचा माजी प्रमुख जनरल सिंग भिंद्रनवालेचाही फोटो होता. त्यामुळे भिंद्रनवालेचं उदात्तीकरण करणाऱ्या या कार्यक्रमात गिरीश महाजन कशासाठी गेले असा सवाल काँग्रेसनं केलाय. ऑपरेशन ब्लू स्टार, अतिरेक्यांविरुद्धची कारवाई, ह्या सगळ्या गोष्टी यांना काही खिशामध्ये पिस्तूल घेऊन शाळेच्या मुलांच्या समोर जाण्यासारखं वाटावं का बिबट्याच्या शोधामध्ये पिस्तूल जेम्स बॉन्ड सारखं काढून गाववाल्यांना त्या ठिकाणी दाखवण्यासाठी इव्हेंट करावा असं वाटावं? म्हणजे अशा तऱ्हेच्या व्यक्तिमत्वांना ना इतिहास माहिती ना कुठल्या तऱ्हेचा अभ्यास आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी ज्या पद्धतीचं हे कृत्य केलं जातं, ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते, हे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा किती खालच्या स्तरावर उतरत चाललेला आहे याचं निदर्शक आहे. मार्मिकमध्ये एक लेख आला, गिरीश त्या फुटीरतावाद्यांचा मृत्यू झाला होता, त्यांना शहीद म्हटलं आहे. गिरीश महाजन काल अमृतसरमध्ये होते एका कार्यक्रमात. ऑपरेशन ब्लू स्टारच्या लोकांना शहीदचा दर्जा देण्यात नाही तर मला तपासावं लागेल. मी काही त्यामध्ये बघितलं नाही. फेब्रुवारी 2027 मध्ये पंजाब विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी भिंद्रनवालेचं उदात्तीकरण करणाऱ्या या कार्यक्रमात भाजप नेते गिरीश महाजन सहभागी झाल्यानं वाद सुरू झालाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.